गोरेगाव वेलफेअर असोसिएशन, गोरेगाव ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि गोरेगाव प्रवासी नागरिक संघ या तिन्ही एनजीओच्या माध्यमातून गोरेगाव पूर्व येथील प्रज्ञाबोधिनी हायस्कूल इथे एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आणि या चर्चासत्रात गोरेगाव विधानसभेमध्ये जे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांना गोरेगावमधील काय समस्या आहेत आणि त्यांनी कुठपर्यंत या सगळ्या समस्यांचा पाठपुरावा केला आहे किंवा विकास कामांना किती हातभार लावला किंवा त्यांनी किती प्रयत्न केला आहे या सगळ्यांचा मागोवा किंवा एक चर्चा म्हणा, या चर्चा इथे आज घडून येणार आहे. चर्चासत्र आयोजित करणार त्याची काय माहिती? आजच्या ह्या चर्चासत्राला गोरेगाव विकास परिषद या नावाने आम्ही आयोजित केलं होतं आणि ह्या चर्चासत्राला गोरेगावातल्या नागरिकांनी एक चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व नागरिकांचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर या चर्चासत्राला आम्ही प्रामुख्याने 3 प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना इथे बोलवलं होतं. सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार श्री समीर देसाईजी आले. त्यांनी जनतेने मांडलेल्या प्रश्नावरती वेळेत आपलं जी काही कमिटमेंट असतील, वचननामा असेल, त्याबद्दल त्यांनी चर्चा केली. त्यानंतर दुसरे उमेदवार हे वीरेंद्र जाधव महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातर्फे त्यांनी आपलं प्रतिनिधित्व केलं आणि सगळ्या प्रश्नांवरती त्यांनी देखील एक सकारात्मक प्रतिक्रिया दिली. खेद इतकाच आहे की विद्या ठाकूरजी काही कारणास्तव येऊ शकल्या नाहीत, पण त्यांच्या वतीने त्यांचे एक प्रतिनिधी इथे विक्रम राजपूत म्हणून इथे उपस्थित होते. त्यांनी प्रश्नांना उत्तरं द्यायचा प्रयत्न केला. एकंदरीत सांगण्याचं उद्देश एवढंच आहे की ह्या चर्चासत्राच्या माध्यमातून कुठेतरी गोरेगावाच्या विकासाच्या प्रश्नाला वाचा फोडावी हा प्रयत्न कुठेतरी सफल झाला आहे असं आम्हाला वाटतं. आणि येणाऱ्या काळात ह्या विकास प्रश्नांना घेऊन आम्ही तिन्ही उमेदवारांना किंबहुना गोरेगावातल्या सर्वच राजकीय पक्षातल्या प्रमुख व्यक्तींना ही प्रश्नावली पाठवणार आहोत. हे विकासाचे आणि समस्येचे प्रश्न पाठवणार आहोत आणि त्या सगळ्यांना एकत्रित आमचं आव्हान असेल की विकासाच्या मुद्द्यावरती सर्वपक्षीय आम्हाला एकत्रित जर रिस्पॉन्स मिळाला, जर राजकीय शक्ती जर एकत्रितपणे जनशक्तीबरोबर सोबत आली तर गोरेगाव विकास माध्यमाच्या मंचामार्फत आम्ही नक्कीच कुठेतरी ह्या विकासाच्या प्रश्नाला आपण हात घालू. त्याचबरोबर गोरेगावात राबणाऱ्या सर्व सामाजिक संस्थांना माझं एक आव्हान असेल की सामाजिक क्षेत्रात आपण प्रत्येकजण आपापल्या परीने काहीतरी कार्य करत असतो, तर अशा सगळ्या गोरेगावातल्या ज्या सामाजिक संस्था एकत्र आल्या आणि विकास मंचाच्या माध्यमातून जर आपण एकत्रित येऊन जनतेचा जर आवाज बनण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी या विकासाच्या प्रश्नावरती आपण येणाऱ्या काळात जो भावी आमदार असेल आणि जे आमदार म्हणून निवडणुकीला उभे आहेत त्यांच्या माध्यमातून आपण शासकीय शक्तीला कुठेतरी एक लगाम घालू शकू आणि ज्या समस्या आहेत त्याच्यावरती त्यांना कार्य करायला भाग पाडू शकू. एवढीच आमची या माध्यमातून अपेक्षा आहे. उदयजी आहेत, त्यांना विनंती करीन की त्यांनी देखील त्यांचे विचार व्यक्त करावेत. गोरेगाव प्रवासी नागरिक संघ याचे अध्यक्ष आहेत आणि गोरेगाव विकास मंचाचा एक महत्त्वाचे भाग म्हणून उदयजींना विनंती करीन की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. आज रविवारी गोरेगाव विकास परिषद यांच्यातर्फे गोरेगाव प्रवासी नागरिक संघ आणि ज्येष्ठ नागरिक कट्टा गोरेगाव पूर्व यांच्या वतीने एक सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं आणि जे विधानसभेला उभे राहणारे उमेदवार आहेत त्यांना या परिषदेला अर्धा तास बोलण्याची संधी देण्यात आली. त्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि त्यांनी त्यांची विचार पुढे काय करणार, निवडून आलो तर काय करणार याबद्दल सगळ्या उपस्थित नागरिकांना माहिती दिली आणि आपले विचार मांडले आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात नागरिकांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. आणि या उपक्रमात लाडक्या बहिणी आणि लाचखोरी हे 2 मुद्दे फार प्रकर्षाने उचलले गेले आणि त्याच्यावर पुढील काळात कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. असले चर्चासत्राचे आयोजन आधी पण करण्यात आले का? नाही, आत्ता हे पहिल्यांदाच झालं आहे आणि अशा प्रकारचं चर्चासत्र इथून पुढेही आयोजित करण्यात येईल. अशा बऱ्याच अनेक गोरेगावच्या समस्यांवर असं म्हणजे आत्ताच आमचं बोलणं झालेलं आहे या संदर्भात. आणि दुसरं एक महत्त्वाचं, ह्या परिषदेतर्फे आम्ही काही मुद्दे मांडले होते आलेल्या उमेदवारांसमोर. त्याच्यामध्ये एकच अशी विनंती आहे की अशा काही ज्या योजना येतात
किंवा आता म्हणजे लाडकी बहीण योजना आहे किंवा काय, असं हे सगळं जे टॅक्सपेयर्सच्या पैशामधनं हे सगळं जे लोकांना दिलं जातं, तेव्हा टॅक्सपेयर्सना विचारात घेतलं गेलं पाहिजे. मग ते कुठल्याही पक्षाचं सरकार येऊ, त्यांनी हा मुद्दा प्रत्येक टॅक्सपेयर्सची काही संघटनात्मक, आता ह्या ज्या अशा संघटना आहेत त्यांची मीटिंग घेऊन या संदर्भात असं काहीतरी घोषणा करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. उगाच आलं म्हणून असे पैसे आम्ही टॅक्स भरतो असे पैसे देणं योग्य नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद. गोरेगाव विकास परिषदेत आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये जे आम्हाला बोलवण्यात आलं, म्हणजे प्रवासी संघटना, गोरवा, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि जे राजकीय पक्ष होते, म्हणजे शिवसेना, उबाटा, त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि नवनिर्माण सेना, ह्याच्यामध्ये जी काही आम्हाला प्रश्नोत्तरं, काही जे उपस्थित होते श्रोतृवर्ग त्यांनी काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरं वगैरे, अशा अनुषंगाने जो काही कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडला गेला त्याबद्दल ज्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला त्यांना गोरेगाव ज्येष्ठ नागरिक कट्टा संघातर्फे लाख लाख शुभेच्छा. आणि जे उभे होते उमेदवार त्यांनाही जो कोण निवडून येणार त्यांनी त्यांची कर्तव्य पूर्ण करावी, ही आम्ही सगळ्यांच्या वतीने त्यांना एक शुभ संदेश दिलेला आहे, तो त्यांनी पूर्ण करावा हीच गोरेगाव ज्येष्ठ नागरिक कट्ट्यातर्फे सौदार्यपूर्वक विनंती. धन्यवाद. गोरेगाव विकास परिषद, गोरवा आणि ज्येष्ठ नागरिक कट्टा यांनी हा एक कार्यक्रम छान राबवला आम्ही. आणि नितेश जाधव आणि आपले उदय चितळे यांनी याला कार्यक्रमाला फार बहार आणली. 3 पक्षाचे 3 उमेदवार आले होते, त्यांना काही प्रश्न दिले गेले, त्याच्यावर त्यांना काही वेळ देऊनच त्या प्रश्नाची उत्तरं दिली आणि हा कार्यक्रम फार छान झाला. एक म्हणजे लोकांना काही सरळ सरळ प्रश्न विचारायचे होते ते विचारले आणि त्यांची उत्तरं छानपैकी दिली गेली. आणि असेच कार्यक्रम आणि असं निवडून आल्याच्या नंतरसुद्धा त्यांना परत बोलवून त्यांच्या पाठीमागे लागून जनतेसाठी सरकार काय करणार हे विचारलं गेलं पाहिजे, तरच त्या लोकशाहीला खऱ्या अर्थाने आपण न्याय देऊ असं मला वाटतं. अशा चर्चासत्रांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटतील का, काय वाटतं तुम्हाला? कसं आहे ना की लोकांच्यातर्फे चांगलं काम करणाऱ्या संघटना बऱ्याच असतात, त्यांना हे उमेदवार किती प्रतिसाद देतात ह्याच्यावर ते अवलंबून असतं. पण आजच्या अनुभवावरून आम्ही सर्व गोरेगावातील जनतेला किंवा मुंबईतील जनतेला हे सांगू इच्छितो की अशा प्रकारे उमेदवार आन्सरेबल करू शकतात. गोरेगाव विकास परिषद हे एक चांगलं मॉडेल ठरावं अशी आज आम्हाला अनुभव आलेला आहे. आज जरी गोरेगाव विकास परिषदेमध्ये गोरेगावातल्या 3 नामांकित NGO सामील असल्या तरी पुढील इलेक्शनपर्यंत आत्ताचा अनुभव बघता आम्ही गोरेगावातल्या अनेक संस्थांना या परिषदेत सामील करून घेऊ आणि विकास गोरेगावचा नियोजित आणि कायद्याच्या चौकटीत राहून कसा करून घेता येईल उमेदवारांकडून आणि राजकीय पक्षांकडून, ही आमची जनशक्तीचा उपयोग किंवा त्याचं प्रेशर हे उमेदवारावर नेहमीच ठेवत राहू. कारण शेवटी उमेदवार फक्त मतं मागायला येतात आणि नंतर कामं करायला येत नाही. त्यासाठी आम्ही ही नवीन सुरुवात केलेली आहे. संकल्पना ही चांगली आहे आणि यापुढेही तशीच आम्ही राबवत राहू. आणि आयोजक म्हणून आम्ही सर्व एकमेकांनाही कॉम्प्लिमेंट देतो आहे आणि या आजच्या कार्यक्रम सक्सेसफुल झाला आणि लोकांनी यातून बोध घ्यावा. फक्त व्हॉट्सअपवर चर्चा करून किंवा कट्ट्यावर चर्चा करून उपयोग नाही. अशा कार्यक्रमांना येऊन उमेदवारांना प्रश्न विचारणे आणि त्यांच्याकडून कामे करून घ्यायची इच्छा सगळ्यांकडे उत्पन्न व्हावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. धन्यवाद.